आणि आता बातमी आहे जरांगे पाटलांच्या स्फोटक आरोपांची। मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी धनंजय मुंडेंनी दिल्याचा आरोप जरांगेंनी केला। जरांगेंनी 2 ऑडिओ क्लिप सुद्धा सार्वजनिक केल्यात, तर मुंडेंनी दिलेल्या नार्को टेस्टचं आव्हान सुद्धा जरांगेंनी स्वीकारलंय। पाहूयात एक रिपोर्ट। ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे। इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं। आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे। काय करायचं? 2.5 कोटीत मला मारण्यासाठी धनंजय मुंडेंनीच सुपारी दिली असा थेट आरोप जरांगे पाटलांनी केला आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली। या प्रकरणात 2 आरोपी अमोल खुणे आणि दादा गरड हे अटकेतही आहेत। धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळत जरांगेंना नार्को टेस्टचं आव्हान देताच अटक झालेल्या आरोपींची क्लिपच जरांगेंनी लावली, ज्यात एका क्लिपमध्ये धनंजय मुंडे एका आरोपीशी बोलत असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे। साहेब काय करायचं? थांबा जरा, तुम्ही गडबड करू नका। थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो। तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासिंगची। चालतं, काय अडचण सांगतो। ड्रायव्हर येणार का? ड्रायव्हर येतो मग साहेब। नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आत्ता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे। आत्ता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल। हो चालतं। दरम्यान जरांगेंचे आरोप काय आहेत ते आधी समजून घेऊयात। जरांगेंच्या आरोपांनुसार 2.5 कोटीत धनंजय मुंडेंनी सुपारी दिली। 3 पद्धतीनं कट रचला। पहिला कट होता खोटा रेकॉर्डिंग्स, खोटे व्हिडिओ तयार करून बदनामी करणं। दुसरा कट होता थेट खूनच करून टाकायचा आणि तिसरा कट होता जेवणात गोळ्या देऊन किंवा गाडीनं ठोकून घातपात घडवायचा। जी क्लिप जरांगेंनी ऐकवली त्यामध्ये धनंजय मुंडे गाडी संदर्भात बोलतायत असा दावा जरांगेंनी केला। गाडी घातपातासाठीच वापरली जाणार होती आणि भाऊबीजेच्या दिवशीच कट रचला असा आरोपही जरांगेंनी केला। यांची वारंवार धनंजय मुंडे संग भेट झाली। त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग, ही गोष्ट हे भाऊबीजेच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजेच्या तिथं जाऊन ह्यो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजविला। याच्यात खूप जण आहेत, याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, तुम्ही मला गाडी घेऊन द्या। आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो। धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर आहे, तुम्ही हे तपासात उघडं पाडा। याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे। आम्ही गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो। अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं। आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल। मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातोय। जरांगेंच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि नार्को टेस्टचं आव्हान देत सीबीआय चौकशीची मागणी केली। त्यानंतर पुन्हा जरांगेंनी नार्को टेस्ट आणि सीबीआय चौकशीचं आव्हान स्वीकारलं। पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं, खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, याच्यासाठी तो विषय चाललेला होता। त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळानात आणि खोट्या मिळानात, ते तयारीचे असतील तयारीत करण्याच्या। मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा। मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय। सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे। आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो तर माझी ब्रेन मॅपिंग करा, माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा। उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार,
कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला. तू CBI काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाणार आहे. सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. आरोपी अमोल खुणे आणि दादा गरड या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरं नाव आहे कांचन. हा कांचन धनंजय मुंडेंचा PA किंवा कार्यकर्ता असल्याचंही जरांगेंनी सांगितलं. कांचनच्याच माध्यमातून 2.5 कोटीत धनंजय मुंडेंनी हत्येची डील ठरवल्याचा आरोप आहे. तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे. इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असेच. तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं ह्या 2 आरोपीला माहिती. ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना, अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच. म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत. याला कारण अनेक आहेत. धनंजय मुंडेंनी अटकेत असलेले जरांगेंचे कार्यकर्ते असल्याचं म्हणताच पुन्हा जरांगेंनी 2 आणि 2.5 कोटींच्या डीलची क्लिप लावली. त्यात एक आरोपी धनंजय मुंडे पैसे देण्यासाठी उशीर का करतायत असा सवाल करतोय. हा मग काय माहिती त्यांना म्हणायचं तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं माहिती असं कार्यक्रमात ती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो. म्हणजे तुमचं DMचं बोलणं झालं का? हा झालं बोललं. DM मला एवढं बोलला, म्हणलं मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काय कमी पडून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो. किती देतो म्हणले? मी त्यांना बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा मग मला काय, माझं 1.5 कोटी द्या, तुम्ही तुमचे 50 काढून घ्या. याच्या ऐका ना, धनंजय मुंडे म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं शुक्रवारी पेमेंट देतो बोलणं झालं कन्फर्म. आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं. माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं. आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं. एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो. आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो. तर आपण मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण नको अशी भूमिका घेतल्यानं आणि EWS मध्ये मराठा समाजाचं भलं आहे की ओबीसी मध्ये यावर खुल्या चर्चेचं आव्हान दिल्यानं असे आरोप सुरू झाल्याचं मुंडेंचं म्हणणं आहे. 18 पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही. तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा. यासाठी ही धडपडा की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षण घ्या. त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून चढू. ह्यो आता फक्त ओबीसी चाडून गेला पार लागलाय. याच्या आधी जाती चाडून गेला पत होता, आता ओबीसी चाडून गेला पत होई. तुम्ही असं केलं आणि ओबीसीचं तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक. ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. जातवान खानदानी आहे. 17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही. ओरिजिनल एका बापाचे क्षेत्रीय मराठीचे अवलाद आहे. कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते आम्हीच उठवायचं इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही. माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली. जरांगेंचे आरोप फार गंभीर आहेत. धनंजय मुंडेंवर थेट हत्येच्या कटाचा आरोप केलाय. शिवाय अनेक रेकॉर्डिंग्सचे पुरावे असल्याचं जरांगेंनी सांगितलं. त्यापैकी 2 क्लिप जरांगेंनी लावल्याही आहेत. आरोपी अमोल खुणे आणि दादा गरडची कसून चौकशी या संदर्भात आता सुरू आहे. रामनाथ ढाकणे आणि संभाजी मुंडेंसह अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव